तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज आपण 30 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत। आपण याला पॅड अटॅच करणार आहोत। हे बघा मी 32 साइजचे पॅड घेतले आहेत। 30 साइजचे आहे पण आपण 1 इंच 2 इंच वाढवून पॅड घ्यायचे आहेत 32 साइजचे। आपल्याला याला बॅक नेकला मी बॅक नेक साठी हुक आहे, याला बॅक नेक हुक आहे म्हणून मी फ्रंट आपलं बॅक आहे आपला। पहिले आधी ते स्ट्रेट लाईन म्हणून घ्यायची आहे। पूर्ण उंची आहे 13.5 आणि आपण बॅक नेक मध्ये बॅक पार्ट मध्ये कसं 1 इंच वाढून घेतो, त्याच्यानंतर 13.5 ची 14.5 होते आणि ह्याच्यामध्ये फ्रंट मध्ये अजून 1 इंच वाढवायचं आहे म्हणजे 15.5 घ्यायचं आहे। कारण की आपला प्रिन्सेस कट आहे आणि त्यात कटिंग मध्ये वगैरे जातो आपला, म्हणून 15.5 बॅक पेक्षा 1 इंच अजून वाढून घ्यायचंय, 15.5 घ्यायचंय। तीच छातीचं ब्लाउज आहे, त्याला शोल्डर 5 घ्यायचंय, मुंडा 6, छातीचा चौथा 7.5, 2 इंच शिलाईला। कमर घेर आपला आहे 24, 6.5, सॉरी 6, 2 इंच शिलाईला। आता आपलं हे मार्किंग झालंय। आता आपण इथे पण 5 इंचावर सव्वा 5 वर मार्किंग करायची, का इथे खेचला जाऊ नये कापड म्हणून 5 इंच ठेवायचं नाही। 5.25 किंवा 5.5 ठेवलं तरी चालेल, मी 5.25 ठेवलंय। हे बघा फ्रंट आपला 1.25 इंचावर मार्किंग करायची। आणि ते 1 इंच हा बघा असं मार्किंग करून घ्यायची। पुढचा गळा आपला 6.5 आहे। गळारुंदी 2, इकडे पण 2 इंचावरच मार्किंग करायची। पुढचा गळा व्ही नेक हवाय। आधी आपण असं व्ही नेकचा आकार देऊया डायरेक्ट। थोडासा असं राऊंड द्यायचं इथे। हे बघा टक्स पॉइंट द्यायचंय।
हे बघा टक्स पॉइंट आपला 9.5 वर, कारण की 30 साईजचा आहे. इकडून आपल्याला 3.25 वर मार्किंग करायचं आहे, कारण की आपला डायरेक्ट पेपर अस्तरवर आपण कटिंग करतोय म्हणून 3.25 किंवा 3.5. मी 3.5 वर मार्किंग करून घेते आणि इकडे 3 इंच. आधी आपण ही लाईन मारून घेऊया. हे बघा इथून 1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आपण इकडे 1 इंचावर. आता इथून आपल्याला असं टेप द्यायचं आधी. हे बघा टक्स पॉइंट द्यायचा आहे 2 इंचावर. आता आपण ही स्केल आहे ना, हे बघा ही थोडीशी अशी राऊंड शेप द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला 1 इंचावर तरी यायला पाहिजे, 1 किंवा 1.25 इंचावर. थोडस आता हे असं राऊंड इकडून द्यायचं असं. स्केलनेच मी तुम्हाला दाखवते बघा. राऊंड दिलं की आपला हा राऊंड हा बघा ते 1 इंचावर आधी मार्किंग करून घ्यायचं आपण असं. हे बघा आपला शेप किती व्यवस्थित आलाय बघा. आपलं हे मार्किंग झालंय. आता आपण इथे जे वाढवलंय 2 इंच ते इकडे आपण पुढे 2 इंच वाढवायचंय. हे बघा आता आधी आपण चेक करायचंय पहिलं. इकडून 3 इंच आपल्याला किती पाहिजे 24. कमरघेर आपला 24 आहे. मग इकडे टेप पकडायची आहे. हे बघा इथे 24 आलंय आणि इकडून आपल्याला परत शिलाईला 2 इंच, हे 2 इंच आणि अर्धा इंच आपण परत घ्यायचं आहे, कारण की आपल्याला इथे शिलाईमध्ये वगैरे जाणार म्हणून आपण अर्धा इंच इथे अजून घ्यायचंय. तर इकडे पण आपण तसंच करायचंय. आपला जो हा 1 इंचाचा भाग गेलाय तो इकडे आपण 1 इंच घ्यायचंय पुढे. हे बघा आपण 30 साईजला इथे मार्किंग केलंय 2 इंच आपल्या शिलाईसाठी आणि पुढे आपण 1 इंच वाढवलंय जे आपलं इथे कटिंग होणार आहे त्यासाठी. तर हे आपला हा भाग कटिंग होणार आहे. हा पण आधी हे मार्किंग करून घ्यायचं. हे बघा हे मार्किंग झालंय आपलं. आता आपण इथून थोडंसं खाली घ्यायचं आहे बघा, जेणेकरून आपल्याला इथे चुन्या पडणार नाही. आणि इथून 1 इंच हे बघा 1 इंच इथे वरती घ्यायचंय. क्रॉस लाईन द्यायची.
हे बघा इकडे येते 6 इंच, कारण की आपल्या इकडे बघा हे चेक करायचं आपण आधी. 6 ला एक लाईन कमी आहे, तसंच इकडे पण चेक करून घ्यायचं. हे बघा 6 ला एक लाईन कमी, हे आपण इथे ही लाईन अशी मारून घ्यायची. आता आपलं हे कटिंग झालंय, तर आपण हे आधी कटिंग करून घेऊया. आधी मी पूर्ण स्ट्रेट लाईन मारली, ते तेवढं आधी कटिंग करून घेते. ते बघा, आता आपण जे एक्स्ट्राचं हे जे आहे, हे आणि हे पण आणि हे पण, हे कटिंग करून घ्यायचंय पहिलं आपण. पहिले मी ही लाईन स्ट्रेट कटिंग करून घेते. आणि आपण इथे नंतर अर्धा इंच हे कटिंग करायचंय, आधी करायचं नाहीये. हे बघा इथे हे अर्धा इंच वाढणार आहे, ते आपण नंतर शिवताना कटिंग करायचंय. आता आपल्याला कप्स पण लावायचे त्याला, त्यामुळे आपल्याला अजून एक असं सेम कटिंग करून घ्यायचंय. थोडस अर्धा इंच जास्त ठेवायचंय, कारण की आपल्याला कप्स पण लावायचे नाही. एक्स्ट्रा झालं तर आपण कटिंग करता येईल, कमी पडलं नाही पाहिजे. फक्त इकडून मी अर्धा इंच पाव इंच ठेवते, बाकी मी इथून सेफ. हे बघा आपलं सेम मार्किंग आलंय. हे बघा आपण हा एक्स्ट्रा भाग कटिंग केलेला आहे. आता आपण ब्लाउज पीसवर कटिंग करूया.
हे बघा, हे आपलं आहे ब्लाउज पीस आणि अस्तर, आणि हे एक्स्ट्रा आपण कप साठी कटिंग केलेलं आहे ते. त्याला हे कप जॉईन करायचे. आता आपण स्टिचिंग बघूया. हे बघा, आपण आता स्टिचिंग करून घेऊया. हे मी कॅनव्हास पेपर गळ्याला असं लावून घेतलंय. आपण वी नेक केलेला त्याला एकाच अस्तरला लावून घेतलंय, आणि एक अस्तर मी हे जॉईन करून घेतलंय. हे बघा, कप्स लावायचे म्हणून आपल्याला 2-2 अस्तर लागतात. आता आपण आधी हे जॉईन करून घेऊया. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, आपलं हे एक्स्ट्राचं आहे ते नंतर आपण कटिंग करायचंय. हे बघा, कप्स न लावता पण बघा पफ किती व्यवस्थित येतो. हे प्रेस करून घेतलं ना, एकदम व्यवस्थित येणार. हे एक्स्ट्राचं आहे ते आपण आधी कटिंग करून घेऊया. हे बघा, तर हे बाजूला ठेवूया आधी. तर आपण हे जॉईन करून घेऊया. हे बघा, हे पण कटिंग करून घ्यायचंय. आता आपण 9.5 वर मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, आपली 9.5 वरच मार्किंग आहे बरोबर. इकडे पण आता आपण आधी पहिला गळा करून घ्यायचा आहे. हे एक्स्ट्राचं आहे ते थोडं कटिंग करायचं. याचा आपण मध्य काढायचा. दाब शिलाई द्यायची. हे बघा, आता आपल्याला कप जॉईन करायचे. तर आपण आधी कप्स बघा कसे जॉईन करायचे. हे असं आपण ठेवलं की हे असं प्रेस करायचं. हे बघा, आपला हा मध्य आहे. हे असं इथे मध्यभागी ठेवून ती आपण अशी जी शिलाई मारली आहे अस्तरची तिथूनच मारून घ्यायची आहे, म्हणजे एक्स्ट्रा शिलाई आपली दिसणार नाही. हे बघा, असं बरोबर.
तर बघा आपली क्रीम शिलाई बघा एक्स्ट्रा दिसत नाहीये. तसंच इथे पण तसंच करून घ्यायचंय. बघा आपले कप्स लावून झालेत. आधी आपण गळ्याला शिलाई मारून घेऊया. आता आपण पूर्ण जॉईन करून घ्यायचंय. हे बघा आपले कर्व्स लावून झाले. किती व्यवस्थित आलेत फिनिशिंग मधून एकदम. इथं आपल्याला हे एक्स्ट्राचं आहे ते थोडं कटिंग करून घ्यायचं. आता आपण कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तुम्हाला जर इथे लेस लावायची असेल तर तुम्ही लेस पण लावू शकता गळ्याला आणि ते कमरेला. त्याचे पफ बघा किती व्यवस्थित आले. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.